नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिक चॅप्टरमधील मोड कसा काढायचा याचा आपण व्हिडिओ पाहिला. या चॅप्टरमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, मीडियन कसं डेटाचा मीडियन कसा फाइंड करायचा हे आपण पाहणार आहोत. बरं, याआधी तुमच्या पुस्तकामध्ये मीडियन काढण्यासाठी असे 4 उदाहरणं दिलेली आहेत. ही जी उदाहरणे पहा कोणती कोणती. हे उदाहरण आहे, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. तुम्हाला या आधी सांगितल्याप्रमाणे की मोड किंवा मीडियन काढताना तुमचे जे क्लासेस असतात हे कंटिन्यूअस हवेत. खरं तर तुमच्या प्रत्येक उदाहरणामध्ये क्लासेस कंटिन्यूअस आहेत. म्हणजे पहा, या ठिकाणी सुद्धा 8 आहे, 8 नंतर 10, इथे सुद्धा 10 नंतर 12, 12 नंतर इकडे पुन्हा 12 कंटिन्यू झाला आहे, त्यानंतर 14 नंतर पुन्हा 14 कंटिन्यू झाला आहे. या ठिकाणी सुद्धा 100, 150, पुन्हा 200, 250 असे कंटिन्यूअस क्लासेस आहेत. या चौथ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. म्हणजेच जर तुम्हाला उदाहरण क्रमांक 1, 2 किंवा 4 यापैकी जर प्रश्नपत्रिकेत जर तुम्हाला उदाहरण दिसलं तर या उदाहरणाचं सोल्युशन तुम्ही काढू शकणार आहात. ते अगदी सोपं असणार आहे. पण तिसरा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी 64 आहे, तर याही ठिकाणी 64 आहे, म्हणजे हे कंटिन्यूअस क्लासेस आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पुढे पाहिलं तर या ठिकाणी 69 आहे, 69 आहे, पण या ठिकाणी 70 आहे, या ठिकाणी 74 आहे, या ठिकाणी 75 आहे. पुन्हा एकदा इथे कंटिन्यूअस आहेत बघा. 79 नंतर इथं पुन्हा 79 दिलं आहे आणि 84 नंतर पुन्हा 84 दिलं आहे. म्हणजेच या दोन ठिकाणी तुमचे क्लासेस कंटिन्यूअस नाहीत, म्हणजे डिस्कंटिन्यूअस आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला क्लासेस कंटिन्यूअस करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे उदाहरण जर तुम्हाला पेपरला आलं तर तुम्ही कसं सोडवणार आहात हे मी तुम्हाला सांगतो. बाकी या उदाहरणासारखंच तुमचे बाकीचे 3 उदाहरणंसुद्धा असणार आहे, पहिलं, दुसरं आणि चौथं. पण पहिलं, दुसरं आणि चौथं यामध्ये कंटिन्यूअस क्लासेस आहेत आणि या ठिकाणी मात्र कंटिन्यूअस क्लासेस नाहीत. चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 3 सोडवूया. चला तर मग मित्रांनो, मी तुमच्या एक्सरसाइजमधला मीडियन काढण्याचा तुमची एक्सरसाइज आहे, त्यातला तिसरा प्रश्न घेतलेला आहे. कारण यामध्ये क्लासेस कंटिन्यूअस सुरुवातीला दिसतात पण नंतर मात्र क्लासेस कंटिन्यूअस नाहीत. चला तर आपण याला सॉल्व करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागतं, सुरुवातीला आपण टेबल ड्रॉ करून घेऊया. पहा, सगळ्यात सुरुवातीचा जो कॉलम असेल तो असेल क्लासेस. आता हे जे क्लासेस आहेत हे काय, ॲव्हरेज स्पीड ऑफ द व्हेकल्स, हे लिहून घ्या. जो पहिल्यांदा कॉलम असेल तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स. फक्त पाहून लिहा, पहिला जो असेल तो कॉलम किलोमीटर पर आवर सुरुवातीला लिहून घेतला. आता क्लासेस आपल्याला कंटिन्यूअस करायचे आहेत. सो कंटिन्यूअस क्लासेस हे आपण करणार आहोत आता, कंटिन्यूअस क्लासेस. त्यानंतर नंबर ऑफ व्हेकल्स, म्हणजे ही जी असते ही काय असते, फ्रिक्वेन्सी असते. ही असते फ्रिक्वेन्सी समोर काय दिलं ते लिहून घ्या. काय दिलं आहे, नंबर ऑफ व्हेकल्स हे लिहून घेतलं. आणि यानंतर मात्र क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईम हे लिहून घ्या. बरोबर लिहून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला त्यांनी जे दिलेले क्लासेस ते लिहून घेऊया. 60 ते 64, 64 ते 69. पहा, या ठिकाणी तुम्हाला क्लासेस कंटिन्यू दिसतील, पण तिसऱ्या नंबरपासून 70 ते 74, त्यानंतर 75 ते 79, त्यानंतर 79 ते 84 आणि शेवटी 84 ते 89. आता क्लासेस कंटिन्यूअस करून घ्यायचे. तुम्हाला याआधी आपण सांगितलं होतं की क्लासेस कंटिन्यूअस आपण कसे करतो, की सुरुवातीला आपला जो हे आहे क्लासेस आहे, सुरुवातीला जो 60 आहे त्या 60मधून 0.5 आपल्या सबट्रॅक्ट करायचे आहेत. मग 0.5 सबट्रॅक्ट केलं म्हणजे 59.5 उरेल. कारण या 60मधून 0.5 वजा केलं तर 59.5 वरती येईल. मायनस याच्यात 0.5 ॲड करायचे म्हणजे 64.5 याच्यामध्ये ॲड करायचे. परत एकदा, आता हा जो आहे हा 64.5 घ्या, वजा 69.5, पुन्हा 69.5 वजा जो 74 दिला आहे त्याच्यामध्ये 74.5 करा. त्यानंतर 74.5 वजा 79.5, या ठिकाणी 79.5 वजा 84.5 आणि या ठिकाणी 84.5 वजा 79.5.
पहा एवढं एकच उदाहरण आहे मीडियनचं तुमच्या पुस्तकात की ज्या उदाहरणामध्ये कंटिन्युअस क्लासेस नव्हते. बाकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या उदाहरणामध्ये मात्र कंटिन्युअस क्लासेस होते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यानंतर आपण लिहिणार आहोत तुमचे फ्रिक्वेन्सी काय इथे 10, इथे आहे 34, इथे आहे 55, इथे आहे 85, इथे 10, इथे 6. खूप इझी आहे बघा मित्रांनो. 10च्या तुम्हालाही माहिती की 10 आपण इथं ॲज इट इज लिहितो. आता या 10मध्ये हे 34 मिळवतो. 10 अधिक 34 या ठिकाणी येणारे 44. या 44मध्ये आता आपल्याला हे 55 ॲड करायचे असतात. 44 अधिक 55 हे झाले 99. आता या 99मध्ये आपल्याला हे 85 ॲड करायचे असतात. हे 85 ॲड केलं येतं 184. या 184मध्ये तुम्ही 10 ॲड करणार आहात 194. आणि या 194मध्ये जर तुम्ही हे शेवटचे 6 ॲड केले तर येणार 200. मग हा जो शेवटचा 200 असतो तो शेवटचा 200 म्हणजे तुमचा यन असतो, यन. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. हा काय असतो एन. मग आपल्याला हा जर यन असेल याचाच अर्थ n/2 त्याचा डिवाईड करून घ्यायचं. का डिवाईड करून घ्यायचं? कारण तुम्हाला माहिती आहे की आपला जो मीडियनचा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी n/2 येणार आहे, बरोबर आहे. मग 200मधून 2 गेले तर काय येणार आहे 200, 200/2 100 आन्सर येणार आहे. सो हे झालं. आता पहा आपल्याला मीडियन क्लास फाइंड करायचा आहे. आता मीडियन क्लास कसा फाइंड करायचा बघा, तुम्हाला सांगतो. मीडियन क्लास फाइंड करण्यासाठी सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती, ही जी फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती आहे 85 ही जर तुमची सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी असेल तर सरळ सरळ त्याला एफ म्हणून टाका. सो एफ इज 85. एफची किंमत किती झाली 85, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरचा जो क्लास असेल 85च्या समोर जो क्लास असेल त्याला आपण म्हणणार आहे मीडियन क्लास. मग मीडियन क्लास किती आहे तुमचा 74.5 प्लस 79.5 क्लास आहे म्हणजे त्यांच्या रेंज आपण पाहतो आहे. मग इथं प्लस चुकून झालं, इथं डॅश द्या. डॅश तुम्हाला माहिती की आपण जे डॅश देतो इथं आपण डॅश करून घेतला, बरोबर आहे. मग याच्यातलं सगळ्यात एल म्हणजे सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे 74.5 आणि 79.5मध्ये काय आहे 74.5 हा तुमचा एल झाला. सो एल काय झाला 74.5. हा जो पहिला नंबर आहे त्याला आपण एल म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर ना आपला सी एफ काढायचा असतो. आता ज्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी तुमचा 85 आहे जो हायेस्ट फ्रिक्वेन्सी त्याच्यापुढे 184 हा नंबर आहे, बरोबर आहे. हे 184 नंबरच्या वरचा नंबर म्हणजे 99 हा तुमचा असतो सी एफ. हे तुम्हाला माहिती आहे. सो सी एफ बरोबर काय झाला 99. ओके. आता सगळं आपण फाइंड केलेलं आहे. एच काय असतो एच म्हणजे यांची वजाबाकी. 79.5मधून 74.5 गेले तर एच किती येणार तुमचा फक्त 5. म्हणजे हे सगळं तुम्हाला मिळालं. आता पहा याचा वापर करून तुम्हाला फॉर्म्युला काढायचा आहे मीडियनचा. बरं मीडियनचा फॉर्म्युला काय पहा आता मीडियन इज इक्वल टू तुम्हाला हे माहिती आहे की मीडियन इज इक्वल टू काय असतं आपण पाहिलं होतं एल प्लस या ठिकाणी एक मोठा ब्रॅकेट, या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन, या ठिकाणी डिव्हिजनचं साईन, या ठिकाणी n/2 मायनस सी एफ आणि या ठिकाणी एफ. चला पटकन किंमत टाकून घेऊया. एल म्हणजे काय 74.5 लिहिला प्लस हा ब्रॅकेट देऊन घेतला. एचची किंमत किती एचची किंमत आपली 5 आलेली आहे, बरोबर आहे. डिव्हिजनचं साईन दिलं. एफची किंमत किती आपली 85 म्हणजे जो सगळ्यात मोठा तुमची जी फ्रिक्वेन्सी होती त्याला आपण एफ म्हणतो आहे. n/2 आपला किती आला 100. जे 200 आले ते 200चे निम्मे केले होते आपण ते किती आले 100 वजा सी एफ. आता सी एफ किती आपला 99. कसा आला तर सी एफ जो आपला सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी होती 85च्या समोर जी फ्रिक्वेन्सी 184 आली ती त्याच्या वरची त्याला काय म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सी एफ ती किती होती 99. सो 99 लिहिलं. बघा किती इझी झालं. आता 74.5 प्लस आता 100मधून 99 गेले एक आन्सर आलं 1/85 इंटू 5 डिवाईड करून घ्या. बघा डिवाईड करण्यासाठी आपण वेगळा पेन वापरूया. डिवाईड केलं 5 × 5 इथं आले 5 × 5 उरले 3 5 × 7 35 म्हणजे 74.5 अधिक 1/17. आता 1/17 कसं सोडवणार डिवाईड करून टाका काही विषय नाही. 17 इथे आला 1, ठीक आहे. म्हणजे
या 17ला जर तुम्ही भागताय म्हणजे 17 इथं आलं 0, शून्याचा भाग दिला, इथं आला 1, वरून घेतलं 1 0 म्हणजे इथं पॉईंट येणार आहे. मग 17च्या टेबलमध्ये 10 आहे का? नाही आहे. म्हणजे पुन्हा एकदा 0 येईल, म्हणजे इथं पुन्हा 0 येईल, इथं 10 येईल, वरून घेतला 1 0 100. 17च्या पाड्यामध्ये 100 आहे का? नाही. पण 100च्या अगोदरचा नंबर आहे का? आहे. 17 5 85, इथं आले 85, म्हणजे उत्तर किती आलं इथं? 15. 100मधून 85 गेले 15. मग 17च्या पाड्यात 15 नाही म्हणून अजून 1 0 घ्या. 17च्या पाड्यामध्ये 150 आहेत का? 150 आहेत का? तर नाही आहे. पण 17च्या पाड्यात 17 28 जर आपण विचार केला तर ते आता 136, म्हणजे इथे येईल पुन्हा 14, मग इथं येईल 0. पुन्हा एकदा 17 8 136 जर केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा इथं 4 उरेल, पुन्हा 40 उरतील, म्हणजे कंटिन्युअसली होईलच. पण म्हणजे आपल्याला एवढं सफिशियंट आहे. म्हणजे 74.5 अधिक 0.0588, म्हणजेच 74 यांची जर तुम्ही बेरीज केली ती किती आहे ना बघा, पॉईंटच्या अलीकडे 74 आहे. 74.5588 असं येईल. म्हणजे तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली 75 म्हणून टाका, कारण 74.5 आहे ना पुढे, म्हणून डायरेक्ट 75 म्हणून टाका. म्हणजे तुमचं मीडियनचा आन्सर काय आलं? मीडियन इज इक्वल टू 75. ओके. म्हणजे काय, तुम्हाला जर कंटिन्युअस क्लासेस दिलेले नसतील तर ते कंटिन्युअस तुम्हाला करून घ्यायचे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये फक्त एकच उदाहरण असं होतं की जिथे कंटिन्युअस क्लासेस नव्हते, तेही आपण सॉल्व केलेले आहे. म्हणजे मीडियनचा कोणताही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. ठीक आहे. कमेंट करून तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही आहे, आपण त्यावरती पुन्हा डिस्कस करूया. थँक्यू.